Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande. फ्रेंड्स, भरपूर स्टुडंट्सची मागणी होती आणि डिमांड होते की मी APP असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरसाठी मायनर ॲक्टवर थोडी स्ट्रॅटेजी किंवा थोडं गायडन्स त्यांना द्यावं. तर त्या डिमांडवर मी आज तुमच्याकडे एक व्हिडिओ स्ट्रॅटेजीबद्दल घेऊन आलेले आहे. तर हा व्हिडिओ मी आज अपलोड करते आहे. तर हा होल मायनर ॲक्टच्या स्ट्रॅटेजीबद्दल आहे. मेजर ॲक्टच्या स्ट्रॅटेजीबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेन आणि प्रत्येक ॲक्टला सेपरेट हा एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तर फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाचं हे की आपल्याला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तिथे सिलेबस अनालायझेशन करता आलं पाहिजे. सिलेबस किती आहे, तो कसा डिवाईड करायचा आहे, त्यापैकी आपल्याला हेही अनालायझेशन करता आलं पाहिजे की बॅक इयर्सचे पेपर पाहून की कुठल्या ॲक्टमधनं, कुठल्याही पुस्तकातनं, कुठल्या विषयातनं कशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे आपल्याला देण्यात येणार किंवा कशा प्रकारच्या क्वेश्चनवर जास्त भर आहे. ही एक्झाम थोडीशी वेगळी आहे. जसं की आपण ज्युडिशरीचे एक्झाम्स देतो आणि आपण लॉ स्टुडंट आहे, तर आपण ज्युडिशरीचे एक्झाम देतो, त्यामध्ये पर्टिक्युलरली एक ॲक्ट दिला असतो आणि त्यातनं आपल्याला सगळंच काही येतं, पण त्याला हे ॲनालाइज करावं लागतं. बट इथे सिलेबस थोडा वास्ट आहे. जसं की मी तुम्हाला मागेही एक व्हिडिओ बनवला आणि त्यातनं अपील आणि रिव्हिजनवर सांगितलं होतं की अपील रिव्हिजन प्रपोजल सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे, तर तुम्हाला प्रपोजलच फाईल करायचं आहे. त्यानंतर मेजर ॲक्टवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, दॅट इज IPC, CRPC अँड एव्हिडन्स. बट हा जो व्हिडिओ आहे तो मायनर ॲक्टची मी इथे आज हा जो व्हिडिओ आहे तो मायनर ॲक्टच्या संदर्भात मी इथे घेऊन आलेले आहे. त्यामध्ये पेपर सेकंडमध्ये तुम्हाला B क्लॉजमध्ये आपला इंडियन पिनल कोड झाल्यानंतर इथे कमीत कमी 30% तुम्हाला इंडियन पिनल कोड आणि मग नंतर जे काय आहे ते बाकीचे 20% एसे अँड देन रिमेनिंग पोर्शन हा तुमचा मायनर ॲक्टचा आहे. सो प्रत्येक मायनर ॲक्ट, भरपूर जणांनी मायनर ॲक्ट खरेदी केलेले आहे, काही विद्यार्थ्यांनी तर खूप सारा खर्च केला आहे पुस्तकांवर. पण ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला इंटरनेटवर सगळं काही अवेलेबल मिळतं. तुम्ही त्याच्या नोट्स PDFs काढून घेऊ शकता. ऑफकोर्स ओके, ज्यांच्याकडेही खूप मायनर ॲक्ट घ्यायचे नसेल त्यांना ते PDF डाउनलोड करू शकतात आणि त्यातनं नोट्सही काढू शकतात, किंवा मग तुम्ही घेऊ इच्छित असाल तर तुम्ही ते घेऊही शकता. क्लिअर? सो द सगळ्यात महत्त्वाचे आपले ॲक्ट इथे तुम्हाला 15 ॲक्ट मायनर ॲक्ट्स दिलेले आहे. त्यामध्ये ते महाराष्ट्र प्रोहिबिशन, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट, द इमोरल ट्रॅफिकिंग आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी आहे, आर्म्स ॲक्ट आहे, फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड हा नवीन ॲक्ट 2006चा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेजेस एक एक्स्ट्रा ॲड करून टाकलेला आहे आता MPSCनी, जो की पहिला SC/ST प्रिव्हेन्शन काढून टाकलेला आहे. त्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस आहे, NDPS आहे, नार्कोटिक्स ड्रग्ज आहे, त्यानंतर प्री कन्सेप्शन आहे, प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक्स अँड इसेन्शियल कमोडिटी, IT ॲक्ट आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट. एवढे ॲक्ट तुम्हाला इथे दिलेले आहे. ज्यांच्याकडे ही MPSCचा सिलेबस नाही त्यांनी प्लीज MPSCच्या साईटवर जाऊन डाउनलोड करावा. तो रोज आपल्याकडे एक प्रिंट काढून ठेवावा किंवा मोबाईलमध्ये ठेवावा, ॲज यू आर कम्फर्टेबल विथ, अँड देन तुम्ही त्याची स्टडी पहिले तर सिलेबस तुमच्याजवळ असायला हवा. आता ह्या मायनर ॲक्टची स्ट्रॅटेजी काय आपण यूज करायची आहे सर्वात महत्त्वाचे. तर जसं की महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट जर आपण घेतलेला आहे, सगळ्यात आधी तर स्टडी कसं करायचं. मुलं जे काही माझे वकील मित्र आहेत आणि जे काही स्टुडंट्स आहेत, जे काही ॲस्पिरंट्स आहेत असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरच्या एक्झामिनेशनसाठी, सध्या तरी ते फार गोंधळात आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे कोणी आहेत किंवा ज्यांचे मला कॉल्स, मेसेजेस, कमेंट्स येतात, तर त्यांचं म्हणणं आहे की नोट्स अवेलेबल आहेत का. ॲक्च्युली खूप सारे मायनर ॲक्ट्स आहेत, 15 मायनर ॲक्ट्स आणि 3 मेजर ॲक्ट्स आहेत, अपील रिव्हिजन एसे. तर नोट्ससाठी थोडा वेळ लागू शकतो, पण मी पूर्ण प्रयत्न करेल की होईल तेवढ्या लवकरात लवकर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. अँड द सेकंड थिंग इज की आता आपल्याकडे बेअर ॲक्ट आहेत किंवा आपल्याकडे PDFs आहेत, मग यातनं अभ्यास कसा करायचा, मायनर ॲक्टमधनं अभ्यास कसा करायचा. कारण एका ॲक्टमधनं जास्तीत जास्त 1 किंवा 2 क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येणार आहे, त्या व्यतिरिक्त नाही. मग एवढा जर पोर्शन सुटला तर मे बी यातले काही ॲक्ट सुटले तर रिझल्ट जाऊ शकतो का. येस, 1-2 सुटले तर नाही जाणार, पण यातले जर अर्धे ॲक्ट सुटले तर पेपर सेकंडचा थोडासा वेटेज कमी येऊ शकतो. याची मी ही गॅरंटी देऊ शकत नाही. ॲज पर युअर स्टडी ते डिपेंड करतं. महत्त्वाचे ॲक्ट लिहून घेऊ शकता. द महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट आहे, 1 किंवा 2, कमीत कमी 2 किंवा मिनिमम 1 क्वेश्चन येणे साहजिक आहे.
महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट एक क्वेश्चन येणे साहजिक आहे. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट एक क्वेश्चन. इमोरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन एक क्वेश्चन. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी 1 क्वेश्चन. आर्म्स ऍक्ट मे बी 2 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन येऊ शकतो. फूड सेफ्टी एक क्वेश्चन, कधी कधी विचारायलाही कधी कधी नाही, पण MPSCनी बेसिकली त्याला अमेंडमेंट लाईक सिलेबसमध्ये अमेंडमेंट करून टाकलेलं आहे. न्यू सिलेबस प्रोव्हाइड केला, त्यात दिलं तर डेफिनेटली यातनं 1 क्वेश्चन उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर नार्कोटिक ड्रग्समध्ये 1 क्वेश्चन किंवा 2, 1ची पॉसिबिलिटी आहे जास्तीत जास्त किंवा 2. जे मधून कमीत कमी 2 क्वेश्चन येतील, होऊ शकतं एकही, पण 2 क्वेश्चनची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्री कन्सेप्शन PCPNDT जो ऍक्ट आहे त्यातनं 1 क्वेश्चन. इसेन्शियल कमोडिटी ओनली 1 क्वेश्चन. इसेन्शियल कमोडिटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1 क्वेश्चन. वाईल्ड लाईफ 1 क्वेश्चन. पोलीस ऍक्टमधनं कमीत कमी 2 क्वेश्चन साहजिक येण्याची शक्यता आहे. होऊ शकतो एकही, पण मी 2 क्वेश्चन. प्रोहिबिशन पोलीस ऍक्ट आणि त्याच्यानंतर आर्म्स ऍक्ट, मी ह्या 2 क्वेश्चन जे यामध्ये 2 क्वेश्चनचा हरकत नाही. 2 म्हणजे कंपल्सरी 2 त्यातनं येणार नाही. पोलीस ऍक्टमधनं 2 येऊ शकतात, प्रोहिबिशनमधनं 2 येऊ शकतात, एक्सेट्रा, किंवा मग एक येऊ शकतो. तर अशा 15 क्वेश्चन जर कंपल्सरी आहे, ॲज यू ऑल नो की 15 सब्जेक्ट आहे, तर 15 क्वेश्चनचं वेटेज इथे आहेच आहे. यामध्ये जास्तीत जास्त जर पाहिलं आपण तर काही शॉर्ट नोट्स कशामधनं येऊ शकेल आणि लॉंग नोट्स कशामधनं येऊ शकेल, तर हे डिपेंड करतं की त्या सिलेबसमध्ये जे काही सब्जेक्ट आहेत त्याचं मटेरियल काय आहे एक्झॅक्टली. आपण जर सगळ्यात पहिला विषय घेतला की महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट, 1 किंवा 2 विषय प्रश्न इथे साहजिक आहे. महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट जर बघितला तर आपल्याला बघताना तो खूप मोठा वाटतो. बेअर ॲक्ट छोटे, पण बाकीचे काही रेफरन्स बुक आहेत ते खूप मोठे आहेत. एकीकडे प्रोव्हिजन्स दिलेले आहे, एकीकडे पनिशमेंट्स दिलेले आहे. तर याचा अभ्यास नेमका कसा करावा? सगळ्यात आधी तर ॲक्ट पूर्ण वाचून काढा. नेमका प्रत्येक सेक्शन्स काय म्हणतो त्यामध्ये. आता जर मी इथे महाराष्ट्र पोलीस ॲक्ट एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण तयार करूया, बट एक जनरली मी तुम्हाला सांगते की मायनर ॲक्टला आपल्याला कुठल्या वेनी घेऊन जायचं आहे. पोलीस ॲक्ट घेतला आपण, महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट घेतला, तर प्रोहिबिशन ॲक्ट हा खूप मोठा आहे असं आपल्याला दिसतं, पण महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट अजिबात मोठा नाही आहे, खूप छोटा ॲक्ट आहे. त्यातले प्रोहिबिटेड सेक्शन्स काय काय प्रोहिबिशन्स केलेले आहे हा टोटली आपल्याला ड्रंक इंटॉक्झिकेशन कुठे प्रोहिबिटेड आहे, हॉटेल्समध्ये प्रोहिबिटेड तुमच्या प्लेसेस काय आहे, ह्या सगळ्याबद्दल बोलतोय. ओके, काही डेफिनेशन्स आहे याच्यामध्ये की कॉमन ड्रिंकिंग हाऊस लाईक अशा प्रकारच्या डेफिनेशन तुम्हाला विचारण्यात येऊ शकतात. ओके, कॉमन ड्रिंकिंग हाऊस काय आहे, इंटॉक्झिकेटेड ड्रग्स काय आहे, मग त्याच्यावर प्रोहिबिशन कसं आहे, कुठे कुठे प्रोहिबिट केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये प्रोहिबिट करण्याच्या प्रोसिजर्स काय आहेत एवढंही, आणि त्यातल्या त्यात पनिशमेंट्स. ठीक आहे, यापैकी तिसरं काहीही विचारणार यात ऑफेन्स अँड पनिशमेंट. पण ऑफेन्स पनिशमेंट जे समोर सेक्शन्स आहेत ते मागे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की समोरचे सेक्शन्स घ्यायचे. कॉमन ड्रिंकिंग हाऊस, मग कॉमन ड्रिंकिंग हाऊसचं कोणीही इथे कॉन्ट्राव्हेन्शन करतो रूलचं, तर त्याला तिकडे काय पनिशमेंट आहे, एक पेज घ्या, पेन घ्या, रजिस्टर घ्या कुठलंही, आणि पहिलं तर इम्पॉर्टंट सेक्शन्स जेव्हाही आपल्याला माहिती होईल त्यातले लिहून काढा की यावर किती प्रश्न विचारण्यात येऊ शकतात प्रोहिबिशनवर. मग प्रोहिबिशनचे विषय तुम्ही लिहून काढलात, मग त्याच्यातनं तुम्ही लिहू शकता की कॉमन ड्रिंकिंग हाऊस याचं कॉन्ट्राव्हेन्शन केल्यानंतर समोर कोणत्या सेक्शनमध्ये पनिशमेंट दिलेली आहे, मग समोर त्यातली पनिशमेंटही तिथेच उतरून टाका. कॉमन ड्रिंकिंग हाऊसमध्ये काय काय इन्क्लूड होतात, कुठल्या कुठल्या प्लेसेस इन्क्लूड होतात, हे सगळं एका जागी कलेक्ट करा त्या ॲक्टमधनं. असे 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्ही स्वतः नोट्स वाईज तयार करू शकतात प्रोहिबिशन ॲक्टमध्ये. मग नंतर बेसिकली तुम्हाला प्रोहिबिशन ॲक्टला हात लावायची अजिबात गरज नाही. म्हणजे तुमचं मटेरियल तयार झालं 10 ते 12 क्वेश्चनचं, जे की येण्याची पॉसिबिलिटी 101% आहे. ठीक आहे, त्यातनं 1 क्वेश्चन येणार 10 ते 12 प्रश्नामधनं, आणि ते तुम्ही तेवढंच करून जायचं. पुन्हा आपण महाराष्ट्र प्रिव्हेन्शन गॅम्बलिंग आहे, इंडियन फॉरेस्ट आहे, इमोरल ट्रॅफिकिंगमध्ये आहे काय, इतकं छोटं पुस्तक आहे इमोरल ट्रॅफिकिंग. व्हॉट इज मीन बाय इमोरल ट्रॅफिकिंग, ठीक आहे की नाही. मग चाइल्ड, विमेन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इमोरल ट्रॅफिकिंग, कुठले ब्रोथेल प्लेसेस काय आहे, अशा प्रकारचे एक छोटे छोटे डेफिनेशन 2-3 दिलेले आहे, आणि पनिशमेंट दिले. मग ब्रोथेल प्लेस, कोणीही पर्सन कोणी बेनिफिशियल यूजसाठी कमर्शियली एखादी प्लेस ॲज अ ब्रोथेल प्लेस म्हणून यूज करत असेल तर त्याला पनिशमेंट काय. पहिले तर ब्रोथेल काय आहे ते डिस्कस करा, त्यानंतर त्याचा कमर्शियल यूज करण्यासाठी समोर कुठला सेक्शन पनिशमेंटला दिलं तो सेक्शन इथे आणा, एकत्र गोळा करा सगळं, आणि नंतर मग ते एका पेजवर लिहून काढा, झाला सेक्शन तुमचा तयार आणि क्वेश्चन आन्सर तयार.
जास्तीत जास्त 4 ते 5 क्वेश्चन तुमचे ट्रॅफिकिंगमधून निघणार आहे. 4-5 क्वेश्चन किंवा 6 क्वेश्चन जरी तुमचे तयार झाले, आता तुम्हाला बेअर ॲक्ट वाचण्याची गरज नाही, बाजूला बेअर ॲक्ट ठेवून द्यायचा. आपले 5-6 क्वेश्चन तयार झालेले आपल्याकडे अवेलेबल आहे विथ द आन्सर. त्यामुळे काय होईल, तुम्हाला कन्सेप्टही लक्षात राहील की ब्रॉथेल मीन्स काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द ब्रॉथेल प्लेस. ठीक आहे, त्याचं कॉन्ट्राव्हेन्शन केलं, दॅट कमर्शियल पर्पजसाठी यूज केलं, तर समोर काय पनिशमेंट आहे, ही पनिशमेंटचा सेक्शन तुम्हाला पानं उघडून नंतर वारंवार पाहायची गरज नाही, तो आता तुमच्या एकाच पेजवर ऑलरेडी मेन्शन केलेला आहे तुम्ही. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ ॲनिमल. ओके, व्हॉट इज द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ ॲनिमल, अमेंडमेंट जे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे की नाही, अमेंडमेंट लिहून काढू शकता तुम्ही एका पेजवर वेगळ्या. त्यानंतर क्रुएल्टी ऑफ ॲनिमल म्हणजे काय, ठीक आहे की नाही. क्रुएल्टी ऑफ ॲनिमलमध्ये या ॲक्टमध्ये तुम्हाला एक ऑथॉरिटी, बोर्ड, कमिशन्स दिलेले आहे की नेमकं कमिशन्स काय काम करतं. ठीक आहे की नाही. तर हे ऑथॉरिटी, डेफिनेशन्स, यामध्येही काही डेफिनेशन्स, व्हॉट इज द क्रुएल्टी ऑफ ॲनिमल वगैरे. ठीक आहे, तर हे असंही तुम्ही याच्यामधूनही तुम्हाला 3, 4, 5 क्वेश्चन असे तयार करता येईल आणि जेही येणार आहे ते तयार करून बाजूला ठेवून द्यायचे आहे. आणि देन आपण काय करायचं आहे, समोर अभ्यास करायला सुरुवात करायची. APPची मेन्स एक्झामिनेशन आहे आणि APPचा सिलेबस वास्ट आहे, पण वास्ट सिलेबसमधून मिनिमम आपल्याला कलेक्ट करायचं, सॉर्ट आउट करून बाजूला ठेवायचं, तरच ही एक्झाम आपण स्मार्टरित्या पार करू शकू. अदरवाईज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर बेअर ॲक्ट तुम्ही वाचत असाल तर डेफिनेटली त्याचा काहीही फायदा नाही आहे. जे क्वेश्चन्स येतात ॲनालाइज करा, बॅक इयर्स पेपर्स बघा आणि बॅक इयर्स पेपर बघितल्यानंतर तुम्ही डिसाईड करा की यस, मी 4-5 क्वेश्चन यातनं तयार करून ठेवणार आणि मग तेच मी वाचून जाणार आणि ते प्रॉपरली मी त्यात उतरवणार. क्लिअर. सो द नेक्स्ट इंडियन आर्म्स ॲक्ट आहे. व्हॉट इज आर्म्स, आर्म प्रोहिबिटेड कसे प्रमाणे केले जातात, इथे सेक्शन 17-18 हे सगळे सेक्शन जे आहेत तुमच्या समोरचे हे आर्म्स ॲक्टमध्ये. तुम्ही इथे पोझिशन ऑफ द आर्म्स ॲक्ट, कॉन्स्पिक्युशन प्रोसिजर हे आर्म्स ॲक्टमध्ये तुम्ही इथे डेफिनेटली वाचू शकता. त्यानंतर फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड, प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक ड्रग्जमध्ये काही डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहेत, जसं की कॅनाबीज आहे. ठीक आहे की नाही. कॅनाबीज लाईक मग कॅनॅबिसचे जे स्पेसीज आहेत त्यामधनं कुठल्या प्रकारचे ड्रग प्रोड्यूस होतात, त्यामध्ये ऑथॉरिटीज आहे, पनिशमेंट्स आहेत. मग कॅनॅबिस जरचा वापर केला, पॉपी, स्ट्रॉ अँड लाईक काय जे शब्द आहेत त्या ड्रग्सचे, लाईक जेवढे काही आपले नार्कोटिक ड्रग्स आहे, व्हॉट इज नार्कोटिक ड्रग्स, व्हॉट इज द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, हे सगळं बेअर ॲक्टमध्ये दिलेलं आहे शॉर्टली. मग ती डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लिहून काढा. मग नार्कोटिक ड्रग्सचं तुम्ही कॉन्ट्राव्हेन्शन केलं प्रोव्हिजन्सचं, तर इथे समोर तुम्हाला काय पनिशमेंट होणार, त्याच पेजवर नार्कोटिक ड्रग्ज लिहिले, त्याच्याच खाली पनिशमेंट लिहिली. सेंट्रल गव्हर्नमेंटला काय ऑथॉरिटी आहे, कंट्रोल, प्रोहिबिशन, सप्लाय, एक्सपोर्ट, इम्पोर्टमध्ये नार्कोटिक ड्रग्सच्या. क्लिअर. सो एक आन्सर तुमचं इथे तयार होतं. ठीक आहे की नाही. त्यानंतर मग समोर एसेन्शियल कमोडिटीज आहे, जे ॲक्ट आहे, जे ॲक्टमध्ये काय आहे, ज्युव्हेनाइल इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक पेजवर लिहून काढायच्या. एका ॲक्टमधून 10-10, 12-12 क्वेश्चन्स, जे छोटा असेल तर 5-6 क्वेश्चन, असं एक बुकमध्ये मोठ्या रजिस्टर किंवा 2-3 रजिस्टरमध्ये तुम्ही याला कलेक्ट करून ठेवू शकता. मग नंतर तुम्हाला बेअर ॲक्ट वाचण्याची गरजच अजिबात पडणार नाही. एसेन्शियल कमोडिटीचं कुठल्या याच्यामध्ये 2च सेक्शन महत्त्वाचे, 3 आणि 7. 7A लाईक 6A. ठीक आहे. तो इसेन्शियल कमोडिटी 1940. इसेन्शियल कमोडिटीमध्ये काय काय येतं, त्या शेड्यूल्समध्ये काय दिलेलं आहे. इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे काय, मग इसेन्शियल कमोडिटीज पालन नाही केलं, ज्या गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेलं आहे की या इसेन्शियल कमोडिटीज आहे, पालन नाही केलं तर काय पनिशमेंट आहे 7मध्ये, तर 7मधल्या सगळ्या पनिशमेंट्स तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. क्लिअर. त्यानंतर पुन्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी काय गरजेचं आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट. ठीक आहे की नाही. पोलीस ॲक्टमध्ये काय काय मेन्शन आहे, पोलीसला पॉवर्स काय आहे. ठीक आहे की नाही. मग कॉन्स्पिक्युशन प्रोसिजर काय, कमिशनर्स कोण आहे, पोलीसचं कॉन्स्टिट्यूशन कसं होतं, स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी एकच पोलीस फोर्स आहे, त्याच्यामध्ये IG, DG, कमिशनर्स कोण आहे, डेप्युटी कमिशनर्स कोण आहे, स्पेशल पोलीस फोर्स कोण आहे. ठीक आहे की नाही. काय आहेत त्यांचे पॉवर्स, काय राईट्स आहेत त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका पेजवर व्यवस्थित लिहून काढल्या, किंवा मग तुम्हाला बेअर ॲक्टमधून जमत असेल तर तिथल्या तिथे तुम्ही करू शकता. क्लिअर. पण कमीत कमी एका ॲक्टमधनं तुम्हाला 10-12 क्वेश्चन्स मोठा ॲक्ट असेल तर, किंवा मग 5-6 ते 7 क्वेश्चन छोटा ॲक्ट असेल तर, अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं की डेफिनेशनमधनं काय महत्त्वाचं आहे. आता एखादा जर ॲक्ट घेतला मी इथे तुमच्या APPचा, तर माझ्याकडे इथे एसेन्शियल कमोडिटीचा ॲक्ट वरतीच आहे. सो मी हा घेते आहे. यामध्ये एसेन्शियल कमोडिटीमध्ये सगळ्यात आधी मला सांगायचं तर तुम्हाला मी सांगितलं की आत्ताच की 3 आणि 7 सेक्शन महत्त्वाचं आहे. यामध्ये मी आता प्रिलिम्स एक्झामिनेशन नाही आहे, त्यामुळे ॲक्ट कधी इनॅक्ट झाला, कधी पास झाला, व्हॉट इज द इम्प्लिमेंटेशन डेट, हे काहीही विचारण्यात येणार नाही आहे.
शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट 1A. आपण डेफिनेशनमध्ये जाऊया. कलेक्टर. कलेक्टरची डेफिनेशन इथनं अजिबात महत्त्वाची नाही आहे, कारण कलेक्टरचा इथे इतका काही मिनिंग येत नाही की बाबा ही कलेक्टर, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे. त्यामुळे मी पुढे जाते सरळ, महत्त्वाचं नाही. मी सरळ येते आहे एसेन्शियल कमोडिटीमध्ये सेक्शन 3 वर. सेक्शन 3 मध्ये म्हणलं पॉवर टू कंट्रोल प्रोडक्शन, सप्लाय, डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा ऑफ द इसेन्शियल कमोडिटीज. ऑफकोर्स इथे पॉवर कुणाला आहे तर पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोडक्शनवर बंधन लावू शकतं किंवा प्रोडक्शन किती करायचं, कसं करायचं हेही सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला ऑर्डर करू शकतं. सप्लाय कुणाला करायचं, कोणत्या देशात, आपल्या देशात कुठल्याही प्रकारे सप्लायवर कंट्रोल करू शकतं, पॉवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं होणार आहे एसेन्शियल कमोडिटी, एसेन्शियल कमोडिटी म्हणजे काय हेही तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर हे सगळा जो 3 सेक्शन आहे हा पूर्ण पॉवरबद्दल बोलतोय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, की काय आहे पॉवर प्रोडक्शन वगैरे करताना. यामधनं तुम्ही 2 पेजेस आहेत इथे शॉर्टली तुम्ही 1.5 पेजेसपर्यंत, तुमच्या लिखाणाच्या 1.5 पेजेसपर्यंत इथे शॉर्टली काय आहे पॉवर्स. तर डेफिनेटली इथे सांगितलं आहे की जे काही विदाउट प्रिजुडाइज टू जनरॅलिटी, ब्रिंगिंग अंडर द कल्टिवेशन कसं करायचं, काय करायचं याचे पॉवर आहे. कमोडिटी विच इज लाईकली टू प्रोड्यूस, कुठल्या कमोडिटीज प्रोड्यूस करायच्या आहे, ठीक आहे की नाही. अशा प्रकारे इन्सिडेंटल सप्लिमेंटल मॅटरमध्ये इथे कुठल्याही प्रकारे ऑर्डर इथे मॅजिस्ट्रेट जे काय ते तुम्हाला ऑथॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला करू शकतं, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतरचा जो आपल्याकडे सेक्शन आहे तो 6A कॉन्स्पिकेशन्स ऑफ द इसेन्शियल कमोडिटी. सीजर ऑफ द इसेन्शियल कमोडिटी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की काय प्रोसिजर आहे, कुणाला ऑथॉरिटी आहे, ते कलेक्टरला आहे का ऑथॉरिटी कॉन्स्पिकेशनची. कॉन्स्पिकेशन केलेली जी सीज्ड प्रॉपर्टी आहे ती सोडून नेऊ शकतात का. जी एखादी कॉन्स्पिकेशन केलेली प्रॉपर्टी आहे, सीजला लागलेली प्रॉपर्टी आहे, ती सीज प्रॉपर्टी एखाद्या ट्रकमध्ये ठेवली असेल, एखाद्या व्हेकलमध्ये, ते व्हेकलही सीज करू शकतं का ऑफकोर्स. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे कॉन्स्पिकेशन्स प्रोसिजर ऑफ द इसेन्शियल कमोडिटी, हेही सांगू शकता. त्यानंतर हे येण्यासारखं आहे, म्हणजे आता मी 2 प्रश्न सांगितले, व्हॉट इज द इसेन्शियल कमोडिटी, त्याच्यानंतर आपण सेक्शन 3 मध्ये आलो आणि सेक्शन 6A मध्ये आलेलो आहे 3. त्यानंतर मग मी सरळ जाती आहे तुमच्याकडे सेक्शन 6B मध्ये इश्यू ऑफ शो कॉज नोटीस बिफोर कॉन्स्पिकेशन इसेन्शियल कमोडिटी. हा सेक्शन काही वेगळा स्टडी करायचा नाही, या सेक्शन मधलं मटेरियल सगळं 6A मध्ये सांगायचं, कारण कॉन्स्पिकेशन बद्दलच बोलतोय, नोटीस बद्दल बोलतोय. मग ते एकच झालं दोन्हीही सेक्शन्स. त्यानंतर हे 6C वगैरे अपील वगैरे काहीही कामाचं नाही आहे. त्यानंतर सरळ येऊया पेनाल्टीज, दॅट इज सेक्शन 7. काहीही केलं इसेन्शियल कमोडिटीच्या ॲक्टचं तुम्ही कॉन्ट्राव्हेन्शन तर तुम्हाला पेनाल्टी आहे सेक्शन 7 नुसार. मग सेक्शन 7 मध्ये प्रत्येक क्लॉजला वेगवेगळी पेनाल्टी दिली आहे. ही शॉर्टली आपण पेनाल्टीज एका ठिकाणी लिहून काढू शकतो आणि व्यवस्थित एका पेजवर लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल की यस एवढी पनिशमेंट याच्यामध्ये आहे. ओके, मग याचे ट्रिक्स पण आहेत काही. त्यानंतर पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिकवर अ सर्टन अमाऊंट्स ॲज अ एरियास ऑफ द लँड रेव्हेन्यू. हे प्रश्न तुम्हाला 7A नंतर आता काही विचारणार नाही, म्हणजे फक्त 4 क्वेश्चन जास्तीत जास्त एसेन्शियल कमोडिटी म्हणून तुमचे तयार होत आहे. व्हॉट इज एसेन्शियल कमोडिटी, त्याच्यानंतर सेक्शन 3 आणि सेक्शन 6B 3 क्वेश्चन आणि सेक्शन 7 बाकी दुसरं इकडे काहीही महत्त्वाचे ॲक्टमध्ये सांगितलं नाही. 4 ते 5 क्वेश्चनमध्ये हा ॲक्ट टोटल तुमचा अभ्यास करून रेडी होत आहे. क्लिअर. सो अशा प्रकारे आपण सगळे ॲक्ट घ्यायचे, त्याच्यामधनं किती आवश्यक आहे किती नाही. पोलिस ॲक्ट, प्रोहिबिशन ॲक्ट थोडेसे मोठे आहेत, बट त्यालाही आपल्याला सॉर्टिंग आउट करता येतं आणि त्याप्रमाणे अभ्यास करता येतो. तुम्हाला जर मायनर ॲक्टचं स्टडी व्यवस्थित करायचे असेल तर सगळ्यात आधी बेअर ॲक्ट हातात घेऊन किंवा जे काही PDF तुम्ही डाउनलोड करता ते हातात घेऊन तुम्हाला पहिले प्रश्न त्यावर किती येऊ शकतील, किती वेटेज आहे, 4 ते 5 प्रश्न आहे आणि 4 ते 5 प्रश्न जर 4-5 पेजेसवर उतरून काढले आणि त्यापैकी एक आला तर तुम्ही सहज लिहू शकाल. बट तुम्ही बेअर ॲक्टमध्ये वाचत चला आणि मग नंतर तुम्हाला काहीही तिथे गेल्यावर आठवणार नाही. क्लिअर. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे स्मार्ट स्टडी करायची, अजिबात लॉंगनी जायचं नाही आहे. हे जे बेअर ॲक्ट आहे हे कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा अभ्यास तुमचा आहे, ठीक आहे. मग स्ट्रॅटेजी काय, तर 2 तास एक सकाळी ॲक्ट घ्या, 2 तास संध्याकाळी घ्या, उर्वरित जो दिवसाचा वेळ मिळतो त्याच्यात IPC CRPC इव्हिडन्स घ्या. भरपूर लोक म्हणतात की IPC CRPC इव्हिडन्स तर आमचे रेग्युलरचेच विषय आहे, आम्ही त्यांना नाही जमत तसं, ठीक आहे की नाही. IPC CRPC तुमचे रेग्युलर जरी विषय असेल तर तिथे जाऊन आपल्याला आपण किती रिव्हिजन केलं हे उतरवायचं आहे पेपरमध्ये. आपल्याला रिव्हिजन करणे अत्यंत गरजेचं आहे. मग IPC CRPC इव्हिडन्सवर गेलं तर IPC मध्ये काय काय येण्यासारखं आहे तर तुम्हाला सगळं त्यातलं ॲनालायझेशन करता आलं पाहिजे. डेफिनेशन्स आहेत, सेक्शन 50 पर्यंत काही डेफिनेशन आहेत, त्यातल्या कुठले येईल, इंजुरी आहे, इलिगल आहे, ज्युडिशियल अलोन आहे, त्यानंतर काही अशा डेफिनेशन्स त्या महत्त्वाच्या, नेहमी काउंटरफिट कॉईन आहे,
व्हॉलंटरीली आहे. ह्या डेफिनेशन्स सेक्शन 34 आहे, दॅट इज कॉमन इंटेन्शन, सिमिलर इंटेन्शन. त्यानंतर मग सरळ समोर जर गेलं तर तुम्हाला अबेटमेंट आहे, कॉन्स्पिरसी आहे, अनलॉफुल असेंब्ली आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन्स, थेफ्ट्स आहे, मर्डर आहे, रेप आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळा जस्ट एक नोटबुक घ्या छोटी, ॲक्टचं वरती नाव लिहा आणि समोर एवढे क्वेश्चन मला त्यातनं करायचे, देखील इम्पॉर्टंट आहे. पुन्हा दुसरं पेज घ्या, दुसऱ्या ॲक्टचं नाव लिहा आणि एवढे मला क्वेश्चन्स करायचे. दॅट्स इट. ही स्ट्रॅटेजी अप्लाय केल्याशिवाय मायनर ॲक्ट तुमचे कव्हर होणं अत्यंत कठीण आहे. जर तुम्ही फक्त रोज बेअर ॲक्ट घेऊन वाचत बसाल तर त्याला ऑप्शन नाही. कुठल्याही प्रकारे कोणाच्या नोट्स किंवा कुठल्याही डिपेंड न राहता मी तर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेलच, ऑफकोर्स जसं पॉसिबल होईल तसं. बट सगळ्यात महत्त्वाचं आहे की डिपेंड राहू नका. 15ही मायनर ॲक्टला एका पेजवर एका नोटबुकमध्ये शॉर्टली लिहून काढा की यातनं आपल्याला काय काय करायचं आणि तेवढा टार्गेट दिवसभरातनं कंप्लीट करायचं. 15 ॲक्ट आहे तर 15 दिवसात तर होणार नाही. एखाद्या ॲक्टला 3 दिवस लागतील, एखाद्या ॲक्टला 2. तर डेफिनेटली अशा प्रकारे तुम्हाला मायनर ॲक्टची स्टडी करायची आहे. ही स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही अप्लाय करणार नाही की मला एसेन्शियल कमोडिटीमधनं काय करायचं, मला IPC मधनं काय करायचं, मला पोलीस ॲक्टमधनं काय करायचं. माझ्याकडे अजून एक आहे की माझ्याकडे आता सध्या तरी पोलीस ॲक्ट पण आहे. पोलीस ॲक्टमध्ये मी तुम्हाला सांगू शकते, तसं तुम्ही सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल, पण एक स्ट्रॅटेजीसाठी मी तुम्हाला सांगू शकते. माझ्याकडे पोलीस ॲक्टमध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत, दॅट इज डेफिनेशनमध्ये काय काय दिलेलं आहे पहिले. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ द पोलीस फोर्स, त्यामध्ये मला कॉन्स्टिट्यूशन ऑफ पोलीस फोर्स एक खूप महत्त्वाचं वाटतं की येऊ शकतं की कॉन्स्टिट्यूट कसं होणार पोलीस फोर्स. ठीक आहे. त्यानंतर कमिशनर आहे, त्यानंतर अपॉइंटमेंट, त्यानंतर डेप्युटी कमिशनर आहे, त्यानंतर सर्टिफिकेट्स अपॉइंटमेंट आहे, स्पेशल पोलीस ऑफिसर अपॉइंटमेंट, ॲडिशनल पोलीस ऑफिसर अपॉइंटमेंट, रेल्वे पोलीस. त्यानंतर दुसरा जो आहे स्टेट सिक्युरिटी कमिशन पोलीस, हा इतका मला प्रोव्हिजन महत्त्वाचा वाटत नाही, तरीही यातनंही 1-2 क्वेश्चन निघू शकतात. त्यानंतर सगळ्यात लास्टला गेलो तर आपण एक्झिक्युटिव्ह पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द पोलीस, जे चॅप्टर 6मध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये ड्युटीज, पॉवर, त्यानंतर ड्युटीज ऑफ दी टुवर्ड्स पोलीस, हे सगळ्या ड्युटीज अँड पॉवर तुम्हाला करावं लागणार. पोलीस ॲक्ट थोडा मोठा आहे, एकदम एसेन्शियल कमोडिटी एवढा छोटा नाही आहे. त्यानंतर इम्पाऊंडिंग कॅटल्स आहेत, त्यानंतर कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन ऑफ मिसचिफ आणि कॅरिंग वेपन्स विदाउट ऑथॉरिटी, तर तिथे काय पोलीसचे पॉवर आहे. मिसक्लॅनियसमध्ये ही 2-3 क्वेश्चन्स तुमचे निघू शकतात. कमीत कमी 15 ते 16 क्वेश्चन्स तुमचे इथनं निघू शकतात पोलीस ॲक्टमधनं. तर 15-16 क्वेश्चन म्हटल्यावर कमीत कमी तुम्हाला 3 दिवस रिव्हिजन करायला लागणार आहे, नोट्स बनवायला आणि रिव्हिजन. प्रत्येक वेळेस फक्त नोट्स बनवण्यातच वेळ न घालवता जे बेअर ॲक्टमध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते लिहायचं नाही, आपण तिथेच नोट करायचं आहे. आपल्याकडे जे मटेरियल नाही ते गोळा करायचं आहे. ठीक आहे की नाही. सो अशा प्रकारे तुम्ही ते जे काही आहे ते स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता फॉर दी मायनर ॲक्ट्स. आणि मायनर ॲक्टचं चांगल्या प्रकारे स्टडी करून 15 म्हणजे जवळपास 60% जो सिलेबस आहे तो तुमचा मायनर ॲक्टमधून येऊ शकतो आणि तुम्हाला 50 ते 60%. आणि मला असं वाटतं की 60% तरी कमीत कमी तुम्हाला मायनर ॲक्ट्समधून प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. सो प्लीज चांगल्या प्रकारे तयारी करायला हरकत नाही मायनर ॲक्टची. जी की स्ट्रॅटेजी सांगितली आहे की पहिले तर त्यांना मायनर ॲक्टच्या सिलेबसला आणि मायनर ॲक्टला शॉर्ट करणे शिका. शॉर्ट केल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की हे अवघड नाही आहे, सोपं. सो फ्रेंड्स, यूट्यूबवरच्या ज्या काही कमेंट्स आहेत तर त्या इथे येतात की मायनर ॲक्टची स्ट्रॅटेजी सांगा किंवा मायनर ॲक्टवर लेक्चर घ्या किंवा मायनर ॲक्टचे क्लासेस काय. तर सो फ्रेंड्स, मायनर ॲक्टचे क्लासेस ऑलरेडी सुरू आहे. मॉर्निंगला 7:30ला लेक्चर असतं मायनर ॲक्टचं. तर तुम्हाला जर मायनर ॲक्टला जॉईन व्हायचं असेल ते ऑफकोर्स यू मे जॉईन देअर. अँड ओके, सो मायनर ॲक्टमध्ये मी शिकवते कुठल्या प्रकारे तुम्हाला. तर डेफिनेटली मी जसं सांगितलं होतं की महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट आहे, तर मी त्याच प्रकारे शिकवते की समोरचं प्रोव्हिजन काय, त्याच्यावर पनिशमेंट काय, कमीत कमी त्याच्यावर 1 पेज तरी आन्सर आपल्याला लिहिता यावं, ते कसं लिहावं याप्रमाणेच मी जात असते. कारण प्रिलिम्स एक्झामिनेशन नाही आहे, तो कट टू कट नाही, डायरेक्टली आपल्याला एक आन्सर तयार करायचं पर्टिक्युलर क्वेश्चनवर. मी अशाच थ्रू जात असते. नोट्स कधी मिळणार मॅडम? सो द नेक्स्ट नोट्स कधी मिळणार, मी आत्ता सांगितलं आहे की सिलेबस फार वास्ट आहे तुमचा. त्याच्यामध्ये अपील रिव्हिजनचं बुक तुम्हाला 2-3 दिवसात मिळून जाणार आहे, प्रिंटिंगला दिलेलं आहे. त्यानंतर मायनर ॲक्टचंही मिळेल, पण थोडासा वेट करावा लागेल बिकॉज बनवायला वेळ लागतो. सो त्यामुळे नोट्सही मिळून जातील. पण मी अजूनही सांगते की कुणाच्याही नोट्स किंवा कुणाच्याहीवर डिपेंडंट राहण्यापेक्षा तुम्ही हे सगळं करू शकतात. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शेअर करते डायरेक्टली. नोट्स नंतर येईल किंवा घ्याल किंवा नका घेऊ, मॅटर करणार नाही. बट तुम्ही समोरचे जे 8 ते 10 दिवस आहे यामध्ये ही स्ट्रॅटेजी अप्लाय करायला अजिबात विसरू नका. जे कोणीही प्रश्न विचारतात यूट्यूबवर
की तुम्ही एक ॲक्ट घ्या, त्यातले इम्पॉर्टंट लिहून काढा आणि तेवढंच ठरवा की मला हे करायचं आहे. मग त्यातनं बॅरॅक्टमध्ये मटेरियल नाही मिळत असेल तुम्ही इंटरनेटवर चेक करू शकता इंट्रोडक्शन काय आहे त्याचं. लाईक जसं कॅनाबीज आहे NDPS ॲक्टमधलं, व्हॉट इज मीन बाय कॅनाबीज, व्हॉट इज मीन सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, व्हॉट इज अ नार्कोटिक ड्रग्स. तर व्हॉट इज नार्कोटिक ड्रग्स तुम्ही गुगलवर टाकू शकतात आणि त्याचं इंट्रोडक्शन बुकमध्ये तुमच्या लिहून घेऊ शकतात. मग नार्कोटिक ड्रग्सवर काय काय रूल्स आणि काय काय कायदा आपल्या ॲक्टमध्ये दिला तो लिहून घेतो. मग पनिशमेंटही लिहून घेऊ शकता. कसं प्रोहिबिट केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला, तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर मायनर ॲक्ट जे आहेत तुमचे ते यापैकी कुठल्याही विषयावर, यापैकी जो कोणी सब्जेक्ट आहे तर त्याच्यावर एसेही येऊ शकतो. सो एसेबद्दलही भरपूर लोकांच्या कमेंट्स आहेत, तर ते एसेसुद्धा मी क्लासेस घेणार आहेत एसेचे बी, आणि एसेचेही क्लासेस होणार आहे. एसे डायरेक्टली तुम्हाला PDF प्रोव्हाइड करण्यात येईल जेव्हा तुम्ही क्लासेसमध्ये असाल माझ्या. आणि जे काही एसे आहेत यावरही येऊ शकतात. लाईक प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ दिस ॲक्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड आता सध्या काय प्रोव्हिजन्स आहे नार्कोटिक ड्रग्ससाठी, किंवा जे प्रोव्हिजन आहेत ते सफिशियंट आहेत का टू प्रोहिबिट द सप्लाय ऑफ द ड्रग्स वगैरे, याच्यावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टवरही एसे येण्याची शक्यता असतं. त्यानंतर इसेन्शियल कमोडिटी म्हणजे काय आणि इसेन्शियल कमोडिटीच्या ॲक्टचं पर्पज काय आहे यावरही तुम्हाला एसे येण्याची शक्यता आहे. तर या जे काही 7-8 इम्पॉर्टंट याच्यामध्ये जे ॲक्ट आहे त्यामध्ये आपण याच्यावर एसेही ऑब्जेक्ट, पर्पज अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस दॅट ॲक्ट अशा प्रकारे ते आपण एसेचंही मटेरियल तिथे बनवून घेऊ शकतो. तर पॉसिबिलिटी जास्तीत जास्त असते की आपल्याला लिगलच एसे येणार आहे. लिगल एसे त्यांनी जर दिलेलं आहे, क्रिमिनल लॉ एसे रायटिंग ऑन द क्रिमिनल लॉ म्हटलं आहे. तर क्रिमिनल लॉवरच एसे येणार आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये IPC इन्व्हॉल्व्ह आहे. 90% IPC अँड 10% आपण एक्स्ट्रा इथे लिहू शकतो. सो अशा प्रकारे हा जो आपला सिलेबस मी आज तुमच्याशी डिस्कस केलेला आहे, सिलेबस आपल्याकडे काढून ठेवा आणि जी स्ट्रॅटेजी सांगती आहे त्याप्रमाणे तुम्ही ते चांगल्याप्रमाणे अभ्यास करा. व बेस्ट ऑफ लक टू द ऑल स्टुडंट. थँक्यू सो मच.